नमस्कार मित्रांनो, मी सीताराम सावजी उतेकर. तुमच्या आवडत्या आयुर्वेदिक जडीबुटी चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही असो एखादं फूल पाहिलंय का, जे अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे सकाळी ठीक 9 वाजता उमलतं आणि संध्याकाळ होताच मिटतं? हो, आज आपण बोलणार आहोत आपल्या सर्वांच्या परिचयाच्या नौबची पोर्टुलाका म्हणजेच 9 o'clock वनस्पतीबद्दल. बऱ्याच जणांना वाटतं की ही फक्त एक शोभेची वनस्पती आहे, पण निसर्गाचा हा एक चमत्कार आहे, कारण यात अनेक औषधी गुणधर्मही दडलेले आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये हिची ओळख, फायदे आणि लावण्याची सोपी पद्धत जाणून घेणार आहोत. नौबची वनस्पतीची ओळख, आयडेंटिफिकेशन. या वनस्पतीला इंग्रजीत मॉस रोज किंवा सन रोज म्हणतात आणि आपल्याकडे काही जण याला ऑफिस टाईम किंवा नौबची सुद्धा म्हणतात. ही जमिनीवर पसरणारी एक लहान आणि नेहमी हिरवीगार राहणारी वनस्पती आहे. हिची पाने छोटी आणि जाडसर असतात, कारण या पानांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. याला लाल, गुलाबी, पिवळा आणि पांढरा अशा अनेक सुंदर रंगांची फुले येतात, जी सकाळी सूर्यप्रकाश मिळताच उमलतात. नौबचीचे औषधी फायदे, मेडिसिनल बेनिफिट्स. मित्रांनो, आता बोलूया याच्या पारंपरिक आणि औषधी फायद्यांबद्दल. 1. त्वचेच्या समस्यांवर प्रभावी. नौबचीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. जर त्वचा कुठल्या कारणाने भाजली असेल, कीटक चावला असेल किंवा खाज सुटत असेल, तर याची पाने वाटून त्याचा लेप लावल्यास त्वरित आराम मिळतो. 2. सूज कमी करणे. शरीराच्या कोणत्याही भागावर सूज किंवा वेदना असल्यास याच्या पानांचा लेप लावल्याने वेदना कमी होतात. 3. शीतलता देणे. आयुर्वेदानुसार ही वनस्पती थंड प्रकृतीची मानली जाते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील अतिउष्णतेचे विकार कमी करण्यासाठी याचा पारंपरिक वापर केला जातो. महत्त्वाची टीप. याचा वापर मुख्यत्वे बाह्य उपचारांसाठी म्हणजेच त्वचेवर लावण्यासाठीच करा. कोणत्याही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे थेट खाऊ नका आणि पाळीव प्राण्यांना या झाडापासून दूर ठेवा. रोप लावण्याची व काळजी घेण्याची पद्धत. हाऊ टू ग्रो. या झाडाचं रोप लावणं आणि याची काळजी घेणं खूपच सोपं आहे. फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. फांदीपासून लावा. हे झाड बियांपेक्षा फांदीपासून खूप वेगाने वाढते. याची 3 ते 4 इंचाची छोटी फांदी मातीत लावली तरी 4 ते 5 दिवसांत याला मुळे फुटतात. भरपूर ऊन. या झाडाला उन्हाची राणी म्हणतात. याला दिवसातून किमान 5 ते 6 तास थेट आणि कडक ऊन मिळणं गरजेचं आहे, तरच याला भरपूर फुले येतील. कमी पाणी. ही वनस्पती कमी पाण्यात सहज जगते. जेव्हा कुंडीतील माती पूर्णपणे सुकलेली दिसेल तेव्हाच पाणी द्या. जास्त पाणी दिल्यास मुळे कुजतील. व्हिडिओचा शेवट, कन्क्लुजन अँड CTA. कमी मेहनत आणि कमी पाण्यात वाढणारी, औषधी गुणांनी समृद्ध असणारी ही नौबची वनस्पती तुमच्या घरात नक्की लावा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी आमच्या आयुर्वेदिक जडीबुटी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.